सवर्ण काय हो? अगं झालं ना सवर्ण लोक बाया बघ जा समजा निवड नारळ करून आल्या. तुम्ही बसला नाही कामाला गेला होते आता आला होगी आणि तुम्हाला म्हणता काय लोकांच्या बाया बघ निवड नारळ करून आल्या इथं गाडीचा पत्या नाही कशाचा पत्या नाही मला म्हणता काय निवड नारळ करून आल्या बाया ती काय चालत गेले त्यांच्या नवऱ्याने गाडीवर नेलं त्यांना. मग ही कशा पाय खाते मी कामाला जातो म्हणून खाते. मग जायचं नाही सणासुदीला तर घरी थांबायचं. काय काय केलं नुसतं भजीच केले त्या चार. हा 4 भाज्या केलं खाऊन खाऊन टाकलं की सगळं 4 भाज्या केलं काय तो म्हणताव? ती पण सांगणं लागलं. काय सांडलं खोटं बोलता काय सांडायला लागलं. किती पसारा केला समजा घरात लेकरं झोपवलेत बेडवर आपण करते पुरीशीनं काम करायला काय होतं मम्मीला. करते दे त्यांनीच केलंय सकाळ धरून भांडी ती घासली हा काम ती करते त्याला. खरं माया लेकी कामाची येत्या. मग हाय त्याच लय काम एका लेकीला लय जीवाला आलंय ग माझ्या. छोट्या सगळ्या बारक्यात हम्म. तिला दवाखान्यात नेते की आता. सासू कुठे गेली एकटी जाबती. सासू गेली तिकडे देवाला शिंगणापूरला. हा मग ती आला मग एकटीला अपदाव लागतंय असं. हे कपाट कशा पाय खोलले समजा कपाटातलं सामान पाडले खाली लेकरांनी. अहो या लेकराने ह्याला काय काम नाही मला म्हणली मला नवीन कपडे घालायचे ती म्हणली पंचमी आहे आज म्हणली. हम्म. मग पंचमीला नवीन कपडे घालून मिरवायचं त्यांना. अजून निवद करायची सवर्ण 2-1:30 वाजून गेली. मग जाऊ दे काय होतं त्याला निवांत करायचं कुठं जायचंय का आपल्याला आता. तुला काय काम नाही ती ग स्वयंपाक करायचा आणि घरात बसून खायचा आता नुसतं. उद्यापासून लागायचंय की लागणीला. हम्म. आता उद्यापासून नाही काम. आणि उपास धरला नाही तू आज स्वयंपाक केलाय. तुम्हाला करायचं नाही काय निवदाती करायची नाही का नागपंचमी आहे देवाला जाऊन निवदाती दाखवायची नाही का खायचं असल्यावरच करायचं असतं. निवदापुरती केले. हा निवदापुरतं केल्या. भात तर किती केला एवढा भात कोण खायला. आमटे बघा की त्या जमते बघा की बघू दाव कशी केली लेकरू घेतले तुझ्या हातात. हा दावती कशी केली ती आमटी तुम्हाला पातीला गच भरून केली या. एवढं कोण खाणार. अयो खोबरं ती टाकले त्यात ग. मग एवढी आमटीत खोबरं ती टाकावंच लागतं या. सासू शिकली काय. सासूचं काय मला काय येत नाही करायला काय पोळ्या ती सगळ्या लोकाया बाया बघ झोक खेळायला लागल्या गावात जाऊन. तुम्ही हाय गे लेकर तुमची घेऊन बसते मी. तो बेडवर झोपलीत निवांत लेकर. झोपले ते करू द्या आम्हाला पोळ्या ती करायची ना 4 पोळ्या करायला लागते त्या 9-5 करायची ती परत कानूला केले तर झोका बांधलाय नाही झोका बांधलाय तिकडं कधी खेळायला जायचंय. खेळायचंय आला पंचमीचा सण काय आहे ती तसलं कानूला. बघू हे ही मेन ह्याचा असतो मान आज काय आहे त्यात काय भरते ती. पुरण म्हणजे पुरण नसते ते डाळ असते ना डाळ शिजवायची पूर्ण शिजली ना त्यात गूळ टाकायचा गूळ टाकून मिक्स करून भरायचं आणि असे कानूला केलेली करायचं. सासू हवा करते शिखर शिंगणापूरला जाऊन सून लागली आपदा एकटीच. मग आता काय करायचं आपल्याशी तर भाग नाही करावं तर लागणारच आहे. हा. आज मला घर जरा चकाट दिसायला लागलं चांगलं चकचकीत. काय सुद्धा नाही चकाट अजून हे राडाच आहे उठलाय सगळा. लेकरं बघ कशी येते नुसती बसली ती निवांत काम धंदा सोडून. त्यांना काय काम आहे ती लेकरांना. झोक फिक खेळावी जरा जावावी जरा. ती मग नवीन ड्रेस घालून गेलत्या. हा? चल झोपा खेळून येत्या. बेडवर टाका नीट व्यवस्थित. आता निवदा ती मस्त पैकी दावायची ग आता नागोबाला नेऊन दावायची. हम्म. कुठं कुठं जाणार आहे आज. गावात जावं म्हणलं पण गाडीच नाही आता काय करायचं. येतील सासू येतील आता. कधी तिथे काय म्हणते अहो मी मला फोन केलं तर त्यांचं दर्शन झालं. होय एवढं लवकर गेलतीस तुमची आई. पाट्ट 3ला उठून गेलती. मग दर्शन ती झालं गाडी फास्ट चालवली असेल त्यामुळे. नाही बाबा माझा बाप कधी गाडी फास्ट चालवत नाही. होय हा दमा नसते काय मग असं आहे होय. लेकर गेली बघ वर लगेच बाहेर समजी पारा पारा पाटा पाटा. जाऊ दे की मग हा जाऊ दे की. तू जायचं ना झोक फिक खेळ जाय जरा जाऊन बाहेर. आणि हे कोण करायचं ते स्वयंपाक निवदा करायची राहिले ती झालं भजी केली त्या पापड्या केली त्या परत ही केलंय असलं हम्म. कानूलं पुरण वाटलं डाळ शिजू घातली अळूची आमटी केली भात केला. मैत्रिणीच झालं ना विचार त्यांना जरा. अहो तुमचं झालं नाही सांगा स्वयंपाक पुरण पोळीचा. आज नागपंचमी आहे तुम्हाला मेन गोष्ट तुम्हाला शुभेच्छा द्यायच्या राहिलेच की. आज आमच्याकडून तुम्हाला सर्वांना नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा. असंच नागोबाला फिरवायचं आपल्या बोटावर. ना बाबा कसा फिरेन तसं दूध पाजल्याशिवाय. हा दूध नाही आमच्याकडे हा आता आणायचं आम्हाला दूध आता इकडे. म्हैस एक घे आता नागोबाला दूध पाजायला वांगाळ झार झालाय नागोबा. होय 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 घ्यायचं हं. म्हैस घ्यायची की. लेकर हे गेलेत खेळायचं चल आपण दोघं झोका चढवून फार मोठा लाट. होय तुम्हाला येतं का झोका तर
तुला बघ की कुठं नेतो एका आबाळात एक दाचं नुसतं हिसका दिला हा एका हिसक्यात आबाळात नेतो आणि तुला झोका तुटून जाणार अगोदर दावताचं ते आहे कुचकं. दुसरं बांधतो इसोल ट्रॅक्टरचा मग बघ झोका कसा रिंगणात चढवतो आयो नगच म्हणली पाहिजे बघ तू मी तसले झोके खेळून खेळून पाक म्हातारी झाली या. म्हातारी तुम्ही नका झाली? माझ्या नाद करू तसले झोक्याच्या बाबतीत. लय तू नादला भारीन मग आता निवदाती करते मला निवदाती दाखवायला जायचंय मला लय काम पडले तुम्हाला काय आला कामावर ना हा टूर 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 बोलायला लागला इथे येऊन वय हा अगं ही बाहुलीसाठी पोरगी रडा लागली होती का मग द्या की तिच्या हातात भाऊ दिली की लेकराला माझ्या जीवाला आलंय जेव्हा का आलंय व त्यामुळे तशी करायला तिला मी उगी 5 वाजता आपली गाडी आल्यावर तिला दवाखान्यात ठेव बाय हा मग उरत पटापटा मी तू तुझ्या 4 झोक खेळून ये तू कुणा संग तर झोक खेळून हा इन महागाला की राहू दे मला स्वयंपाक करायचा अगं आमची लेकरं फिकर आहे ते नाही ती तुला तर वेगळंच काय तर सुचते बरं जावा या लेकराला इथे की झोका ती खेळून तर मी पोळ्या ती करते मग आपण दोघं झोका खेळू मस्तपैकी लेकरांना बघ आता मी झोक पिक देऊन येतो लगेच बरं बरं या चांगल्या कर पोळ्या नाही सासू आल्यावर नाव उठवून नाही सासू आल्या संध्याकाळी सासूला करायची ते आता ही निवड तेवढी करायची ती हा करते मी त्यावर पोळ्या ती करते मस्त पैकी या हात पाय तोंड दोन झोका एक खेळून त्यावर मी तुम्हाला जेवायला वाटते बर हा या पडशी या जाऊ का ग नवऱ्याला की आला ना तो बाहेर पाठवा राहिली आहे अहो, भुका म्हणजे एकटीला खाऊ वाटतं काय अहो, समजा सकाळी चहा बिस्किट खाऊन गेलता कामाला मग? आज कामाला गेलता पाय बघ घांजार झाले तर माझं समजा चिखलात आज पायती ओढून आलो लोकांचे मग तुम्हाला तर उलट मी चांगलं म्हणते या सुकानं बायकानं नवर काम केले आज सुकान घरात बसून खायला नुसतं करून मग मी तुम्हालाच घालायचंय काय आम्ही करून खाता आमच्या पोटात सकाळ धरणार नाही सोमवार आहे आज माहित आहे का म्हणता बायका नवरा कामाला गेलो सुकान बायकांना खायला भेटते उरक पटापटा सासू म्हणून काय केलंय नाही माझ्या सुनानं म्हणून सासू संध्याकाळी यायचे संध्याकाळी सासूला वय पोळा सांगा 4 वाजता घरी येते म्हणली ती बरं असू दे येऊ द्या त्या शाळेला तुम्ही शेवड्या ती काढा देवाला आपल्या घरातल्या आदू पोच नवऱ्याला पोच घरच्या नागोबाला पोच हा नागोबाला पुजावं लागतंय हम्म. नागोबाला नाही पुजून कसं चालतंय बाय आता करती पोळ्या ती करती तो तुम्ही शेवड्या ती काढा शाळेला जात नाही पोरगीला आजारी पडली आहे माझी असू दे नेवी दवाखान्यात ग हा तिला अगदी दवाखान्यात घेऊन जायचं मस्तपैकी उरक लवकर पटापटा झालं एवढं लेकराशीला 4 झोक घेऊन हा या जावा हम्म